हे कुठे बाहेर गेले तेच? नाही बाहेर नाही, या सोसायटीची मीटिंग होती ना, ग्रुपवर टाकलं तर होतं. लिफ्टच्या दुरुस्तीचा खर्च वगैरे सगळ्यांना समजावणार होते. जनरल मीटिंग होती. तू का नाही अटेंड करायला आली? येस आय नो मीटिंग होती, पण तसे मी ग्राउंड फ्लोअरला राहते. मी खर्च देणार नाहीये. आय शुड आय बेअर द एक्सपेन्सेस जर मी वापरतच नाहीये तर. म्हणून मी मीटिंगला पण नाही आले. इट्स नॉट लाईक दॅट. जरी तू ग्राउंड फ्लोअरला राहते आणि तू लिफ्टचा वापर करत नाही तरी सुद्धा जे बिल्डिंगचे कॉमन एक्सपेन्सेस असतात ते सगळ्या ओनर्सना द्यावेच लागतात. जरी तू ती सुविधा वापरत नसतील तर आणि समान भरावे लागतात. म्हणजे तुझं क्षेत्रफळ कमी जास्त आहे किंवा तुझा वापर कमी जास्त आहे म्हणून तू त्या एक्सपेन्सेसमधून एक्झाम केली जाशील किंवा तुला कमी पैसे द्यावे लागतील असं काहीही नसतं. अपार्टमेंट टॅक्सच्या सेक्शन 17 मध्ये तशी तरतूद केलेली आहे की कोणत्याही ओनर्सना कॉमन एक्सपेन्सेस मधून एक्झाम केलं जाणार नाही. अरे हो शांत हो, मी एक्सपेन्सेस द्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुला एवढं सगळं कळलं कसं? म्हणजे सेक्शन 17 वगैरे तू काय लॉला ऍडमिशन घेतलीस का? नाही मी काही लॉला ऍडमिशन घेतली नाहीये, पण मला जस्ट इंटरेस्ट होता. आता इन्स्टावर स्क्रोल करता करता हे अकाउंट दिसलं जे मी फॉलो केलं. तर त्याच्यावरती सोप्या भाषेमध्ये सगळे लिगल राईट्स आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये लागणारे कायदे आणि सगळे सोप्या भाषेत समजावून सांगितले होते. म्हणून मी फॉलो केलं. तू पण चेक कर आणि फॉलो करायला विसरू नको.